Great. So let's start with this session. First of all, thank you so much guys for joining this meeting. अजून पण काही पार्टिसिपेंट राहिले. सो टोटल आपल्याकडे यू आय यू एक्स आय थिंक सो यू आय यू एक्स आणि रिॲक्ट याचे टोटल आय थिंक सो वी हॅव 8 पार्टिसिपेंट्स. ओके. सो त्यातले काही मेंबर्स जॉईन झालेले, काही जॉईन नाही झालेले. सो वी विल स्टार्ट विथ मीटिंग. मी रेकॉर्डिंग पण स्टार्ट केलेली आहे. And as today is our induction program, okay, so the very first is thank you so much guys for having and connect with us. So overall आज आपण डिस्कस करणार आहे की एक्झॅक्टली या पर्टिक्युलर आय टी आरमध्ये आपण कोणते कोणते टॉपिक लर्न करणार आहे. त्यानंतर आपण हे पण डिस्कस करणार आहे की या पर्टिक्युलर आय टी आर प्रोग्रॅममधून कोणते कोणते पॉईंट आहे जिचे तुम्हाला ॲडव्हान्टेजेस मिळतील. तुम्ही तुमचा प्रोजेक्ट बिल्ड करू शकता अँड यू कॅन मूव फॉरवर्ड विथ इट. ओके. सो दॅट इज वॉट द ओवरऑल सिनॅरिओ इज गोइंग टू बी. सो आय कॅन सी 4 पार्टिसिपेंट्स हॅव जॉईन टिल नाव. रेस्ट लेट्स सी. ओके. जर जॉईन नाही केलं तर उद्यापासून रेग्युलर करतील ते. लेट्स मूव फॉरवर्ड. ओके. सर्वांना माझा आवाज क्लिअर येतो आहे. मी स्क्रीन शेअर केली ती दिसते सर्वांना. स्क्रीन दिसते का? येस. तुम्ही जस्ट चॅटमधून पण येस नो करू शकताय. हॅलो. ओके. येस. ओके. ठीक आहे. ग्रेट. सो सेशनला स्टार्ट करूया. वन्स अगेन थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग दिस मीटिंग. सो दिस इज रिॲक्ट जे एस अँड यू आय यू एक्स बॅच. ओके. जी आजपासून आपली स्टार्ट झालेली आहे. या पर्टिक्युलर बॅचमध्ये खूप सारे पॉईंट्स आहे जे आपण लर्न करणार आहे. वी आर जस्ट गोइंग टू स्टार्ट इट टुडे अँड वन बाय वन let's explore, okay, what we are going to see in this entire training program. Okay. So first of all me just इथे एक white board open करेल. So let's go with that. Okay. So welcome for ITR and it's a 90 days ITR. Okay, which we have just started, or we are just going to start it over here. So सो आता तुम्ही जो आय टी आर चूज केला आहे तो आहे रिॲक्ट जे एस आणि काही मुलांनी यू आय यू एक्स केलेला आहे. आता यामध्ये मेजरली यू आय यू एक्स आणि रिॲक्ट जे एसमध्ये थोडासा डिफरन्स आहे. बट आय विल ट्राय टू एक्सप्लोर ईच अँड एव्हरी पार्ट. ओके. की दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे अँड हे जे सेशन आहे हे क्लब का बरं केलेलं आहे तर त्याचा आपण कन्सेप्च्युअली पार्ट समजून घेणार आहे. ओके. अँड देन वी विल जस्ट मूव फॉरवर्ड. ओके. विथ द एक्सप्लेनेशन ऑफ टॉपिक्स ऑल्सो. सो या पर्टिक्युलर प्रोग्रॅममध्ये तुम्ही यू आय आणि यू एक्स, ओके, हा एक कॉन्सेप्ट आहे जो तुम्ही लर्न करणार आहे आणि त्यासोबत रिॲक्ट जे एस लर्न करणार आहे आपण. ओके. सो इट्स क्लब ऑफ 2 डिफरंट टेक्निक्स, यू आय यू एक्स अँड रिॲक्ट जे एस. ओके. आता यू आय यू एक्स काय असतं? सो लेट्स अंडरस्टँड इट. यू आय यू एक्स म्हणजे युजर इंटरफेस अँड युजर एक्सपिरियन्स. ओके. मग आता युजर इंटरफेस आणि युजर एक्सपिरियन्स म्हणजे काय? तर जेव्हा तुम्ही कोणती पण एखादी वेबसाईटवरती हिट करतात, ओके, सो वेन एव्हर यू सर्च फॉर एनी वेबसाईट, त्या वेबसाईटला जेव्हा तुम्ही बघतात, ओके, सपोज एक बटन आहे, त्या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे ऑपरेशन नेक्स्ट परफॉर्म करू शकतो आपण तर त्याला म्हणतात युजर इंटरफेस. म्हणजे इनपुट बटनवरती डेटा पास करणे. सपोज आता इथे मेसेज आहे, ओके, गुगल चॅटचा, तर मी इथे मेसेजमध्ये टायपिंग करू शकतो आहे. त्याचबरोबर इथे एक बटन आहे, ओके. आता सपोज मी असं म्हटलो की हॅलो अँड इफ आय क्लिक ऑन दिस बटन यू विल सी दॅट की हा पर्टिक्युलरली एक मेसेज सेंड झालेला आहे. पण गुगलने अजून एक ऑप्शन ॲड केलेलं आहे. जर मी इथे अजून एक मेसेज टाईप केला लाईक से हॅलो अँड हाऊ आर यू,
इफ आय हिट एंटर, तुम्ही बघू शकताय की बटनवरती क्लिक न करता फक्त मी एंटर बटनने पण हा सबमिट करू शकतो आहे. याला म्हणता युजर एक्सपिरियन्स. सो युजर इंटरफेस म्हणजे काय, जे बटन्स इनपुट बॉक्स असतात, ओके, ज्यासोबत सिस्टीमसोबत आपण कम्युनिकेट करतो, तर याला बेसिकली युजर इंटरफेस म्हणतात. ओके. अँड सेकंड असतो युजर एक्सपिरियन्स. युजर एक्सपिरियन्स म्हणजे काय की जर तुम्ही एखादं ऑपरेशन परफॉर्म करताय तर त्या ऑपरेशनला मिनिमम इव्हेंट्स किंवा मिनिमम एफर्ट्स घेता युजरला गुड थ्रूपुट भेटलं पाहिजे. जसं माझ्या या केसमध्ये होतं, मी जे चॅटमध्ये हाय टाईप केलं, ओके, इफ आय हिट एंटर, जस्ट अ मिनिट गाईज. माझा आवाज येतोय का सर्वांना? येस, आवाज येतोय? हॅलो, आवाज येतोय माझा? तुम्ही चॅटमध्ये येस नो लिहू शकताय. हॅलो. ओके ओके, ग्रेट. ओके. सो बेसिकली युजर इंटरफेस आणि युजर एक्सपिरियन्समध्ये आपण या गोष्टी शिकतो. मग आता क्वेश्चन असा आहे की याच पर्टिक्युलर गोष्टी शिकतो का? तर ॲन्सर नाही. सो बेसिकली जेव्हा आपण UI UXचा विचार करतो तेव्हा डिझाईन हा खूप पार्ट इम्पॉर्टंट असतो. ओके. आणि डिझाईनमध्ये कन्सेप्ट येतात ते म्हणजे क्रिएटिंग अ फिग्मा. ओके. आता फिग्मा म्हणजे काय, तर एखाद्या वेबसाईटचं इंटरफेस, ती वेबसाईट कशी असेल. सो जर तुम्हाला एखादी वेबसाईट डिझाईन करायची असेल तर त्याच्या स्टार्टिंगला एक स्केलिटन क्रिएट केलं जातं. ओके. आणि त्या स्केलिटनला बेसिकली आपण काय म्हणतो, त्याला म्हणतात फिग्मा. ओके. इट्स अ लेआउट. सो तुम्ही कोणती पण जर वेबसाईट बघितली तर त्या वेबसाईटला एक लेआउट असतो. ओके. आणि ह्या लेआउट ॲक्च्युली सर्वात आधी आपण क्रिएट करतो, तो विदाऊट GUI क्रिएट करतो, फक्त एक बॉक्सेस वगैरे काढतो आणि आपण ते क्रिएट करत असतो. सो मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. जस्ट आय विल गो विथ झोमॅटो UI. ओके. इथं तुम्ही जर बघितलं तर इथं टोटल 28 स्क्रीन्स आहे बघा. तर ह्या 28 स्क्रीन या ॲप्लिकेशनबद्दल सर्व माहिती देतात. आता हे एक ॲक्च्युली एक डमी ॲप आहे कस्टमरसाठीचं, एक खूप सिम्पल आणि डमी ॲप आहे. आता या डमी ॲपमध्ये आपण युजरला या प्रकारचं एक UI दाखवून दिलेलं आहे की तुमची वेबसाईट कशी दिसेल. ओके. टेक्निकली मग ही जी वेबसाईट असते आपली, ही जी तुमची वेबसाईट कशी दिसेल म्हणजे त्याचा युजर इंटरफेस कसा असेल. सपोज इथे तुमचा लोगो आहे, बटन्स असतील. ओके. त्यानंतर परत तुम्ही इथे सर्च करू शकता. बघा, ज्यावेळेस मी जेव्हा क्लिक करेल तुम्हाला इथे लिस्ट येईल. आता ही एक झोमॅटोसारखी क्लोदिंगची एक वेबसाईट आहे. ओके. झोमॅटो क्लोन आहे, तर झोमॅटोसारखी वेबसाईट आहे. झोमॅटोवरती आपण बेसिकली काय करतो, प्रोडक्ट म्हणजे फूड प्रॉडक्ट परचेस करतो, राईट. सपोज एखाद्या रेस्टॉरंटमधून तुम्हाला पनीर मसाला ऑर्डर करायचा आहे, तर बेसिकली आपण ते ऑर्डर करतो. मग इथे एक इंटरफेस आपण दिलेलं आहे. इंटरफेस कसा आहे, तर इथे आपण सिम्पली युजरला सांगितलेलं आहे की तुम्ही जस्ट टाईप युअर लोकेशन. आता याला 2 ऑप्शन दिले. क्लिक केल्याबरोबर सजेशन पण येतं आणि तो टाईप पण करू शकतो आहे. या तुम्ही एखादा ऑप्शन सिलेक्ट केला तर मग रेस्टॉरंटची लिस्ट येईल. यावरती जर क्लिक केलं तर रेस्टॉरंटचे डिटेल दिसतील. इथे प्लेस ऑर्डर म्हटलं तर याचा पॉपअप येईल. ओके. आणि त्यानंतर पे नाव म्हटलं का पेमेंट क्रिएट होऊ शकतो आहे. तर बेसिकली जेव्हा एक कस्टमर आपल्याकडे येतो तर कस्टमरला आपण या प्रकारचा एक डमी युजर इंटरॅक्टिव्ह UI क्रिएट करून देत असतो. ओके. एक डिझाईन क्रिएट करून देत असतो, इंटरॅक्टिव्ह डिझाईन. त्याला टेक्निकल भाषेमध्ये म्हणतात फिग्मा. एकदा आपण फिग्मा क्रिएट केला का या फिग्माला आपल्याला कन्वर्ट करावं लागतं, ते म्हणजे डिझाईनमध्ये, म्हणजे HTML CSS. ओके. यामध्ये आपल्याला त्याला कन्वर्ट करावं लागतं, HTML CSS आणि जावास्क्रिप्ट. तर या 3 पार्टमध्ये आपल्याला डिवाईड करावं लागतं. ओके. सो म्हणजे एखादी डिझाईन जी असते, कस्टमरने आपल्याला एका रफ डिझाईन सांगितली, त्या डिझाईनचं आपण काय करतो, फिग्मामध्ये कन्व्हर्जन करतो. ओके. आणि ते कन्व्हर्जन थोडं या प्रकारे दिसतं. मी फक्त सेशनचं ओव्हरऑल सिनॅरिओ सांगतो आहे. आज आपण लेक्चर ॲक्च्युली पूर्ण लर्न करणार नाही, जस्ट आपण काय शिकणार आहे त्याचा एक ओव्हरऑल अजेंडा देतो आहे मी तुम्हाला आज. ओके. सो त्यानंतर ही डिझाईन आपण कन्वर्ट करतो HTML CSS आणि जावास्क्रिप्टमध्ये. ओके. आणि पुढे ही डिझाईन आपण कन्वर्ट करतो तो म्हणजे React.js मध्ये, ज्यामध्ये ॲक्च्युअल आपला ॲप्लिकेशन क्रिएट होतं.
ओके. तर यामध्ये ॲक्च्युअल आपलं ॲप्लिकेशन क्रिएट होतं. सो आपली जी जर्नी असेल या पूर्ण इंटर्नशिपमध्ये तर ही कशी असेल. सो वी विल स्टार्ट विथ डिझाईन. ओके. सो आपण एक ओव्हरऑल आयडिया समजून घेऊया की वेबसाईट कशी बनतात. खूप डिटेलमध्ये आपण ॲक्च्युली लर्न करणार आहे. त्यानंतर फिग्माज कसे क्रिएट केले जातात. सो आपण काही वेबसाईटचे फिग्माज बनवणार. ते केल्यानंतर त्या फिग्माजला आपण HTML CSS आणि जावास्क्रिप्टमध्ये कन्वर्ट करणार आणि नंतर आपण त्याला रिॲक्ट JSमध्ये क्रिएट करणार. आता या टोटल जर्नीमध्ये आपल्याकडे टोटल 90 डेज आहे. ओके. वी हॅव 90 डेज सेशन. ओके. तर या 90 डेजमध्ये आपण हे ओव्हरऑल समजून घेणार आहे. आता जसं मी तुमच्या पर्टिक्युलर कॉलेजेसला जेव्हा व्हिजिट दिली होती तेव्हा मी एक पार्ट म्हटलं होतं की आम्हाला या पर्टिक्युलर ITR प्रोग्राममधून मुलांनी पूर्णपणे प्रोजेक्ट डेव्हलप केले पाहिजे. दॅट इज वॉट आवर थिंकिंग इज ऑल अबाउट. ओके. आता तुम्ही जो कोर्स घेतलेला आहे हा एक UI UX आणि रिॲक्टचा कोर्स आहे. तर यामध्ये आपण बॅकएंडचा जो पार्ट आहे बॅकएंड टेक्नॉलॉजीज याच्यावरती जास्त भर जात नाही. येस, बट आय विल टीच यू हाऊ टू वर्क विथ समथिंग कॉल्ड ॲज सर्व्हरलेस. ओके. ॲप्लिकेशन्स. तर मी तुम्हाला सर्व्हरलेस ॲप्लिकेशन कसे बिल्ड करायचे ते मी तुम्हाला शिकवेल. म्हणजे तुम्हाला बॅकएंडला कोडची आवश्यकता पडणार नाही. तुम्ही रिॲक्टमध्ये म्हणजे तुम्ही UI UX क्रिएट केला, फिग्माज बनवलं, रिॲक्टमध्ये कन्व्हर्जन केलं तर विदाऊट क्रिएटिंग अ सर्व्हर ऑल्सो यू कॅन क्रिएट अ ॲप्लिकेशन. ओके. तर त्याला बेसिकली सर्व्हरलेस ॲप म्हणतात. तर आपण ते लर्न करणार की बॅकएंड सर्व्हरलेस ॲप कसे बनवतात. ओके. सर्व्हर बेस्ड एक्झाम्पल आहे ते म्हणजे फायरबेस. फायरबेस इज अ सर्व्हरलेस. त्यामुळे तुम्हाला कोड करण्याची आवश्यकता पडत नाही. तर तुम्ही जे प्रोजेक्ट तुमचे फायनल इयरचे जरी प्रोजेक्ट असले तरी तुम्ही त्याचा यूज करू शकताय. ओके. यू कॅन जस्ट वर्क ऑन दॅट वन. सो आपलं जे पर्टिक्युलर सेशन असेल यामध्ये आपण डिझायनिंग, क्रिएटिंग फिग्माज, HTML CSS जावास्क्रिप्ट, रिॲक्ट JS. आता यामध्ये आपल्याला काही ॲड ऑन पॉईंट आहे जे आपण लर्न करणार. जसं आपण टेल्डविन नावाचं फ्रेमवर्क लर्न करणार आहे. ओके. टेल्डविन फ्रेमवर्क. देन द नेक्स्ट इज गोइंग टू बी नाव सी खूप सारे फ्रेमवर्क्स आहे त्यामधलं आपण टेल्डविन एक फ्रेमवर्क यूज करणार जे बेसिकली एक UI फ्रेमवर्क आहे. ओके. आता हे लगेच तुमच्या लक्षात नाही राहणार बट डोंट वरी ही रेकॉर्डिंग तुमच्याकडे असेल. सो टेल्डविन इज अ फ्रेमवर्क विच इज UI फ्रेमवर्क. यामध्ये आपण डिझाईन क्रिएट करतो. बेसिकली वी क्रिएट अ डिझाईन. ओके. टेल्डविनच्या डिझाईन ज्या असतात आय थिंक सो आय जस्ट मिस द स्पेल. हां. ओके. टेल्डविन. सो बेसिकली टेल्डविनच्या ज्या डिझाईन असतात ह्या खूप म्हणजे खूप पॉप्युलर आहे आणि खूप साऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या टेल्डविनच्या डिझाईन यूज करत आहे. ओके. तर आपला मॅक्झिमम जो फोकस असेल तो ॲझम्पशन्सवरती असेल बिकॉज इथे आपण क्रिएटिव्हिटीचा विचार करणार आहे. डिझाईन एखादी डिझाईन क्रिएट करायची वेळेस कसा विचार केला पाहिजे दॅट इज वॉट आवर ॲक्च्युअल कॉन्सेप्ट इज. आणि याच्यावरती आपला मेजर भर असेल की डिझाईन क्रिएट कशी करायची. ओके. सो आपण खूप डीपपासून खूप बेसिकपासून यामध्ये स्टार्ट करणार आहे. जर तुम्हाला डिझायनिंगचा डी जरी माहीत नसेल सो डोंट वरी बिकॉज वी आर गोइंग टू जम्प इन ईच अँड एव्हरी पार्ट ऑफ डिझाईन. ओके. दॅट इज वॉट वी आर ॲक्च्युली गोइंग टू हॅव इट ओव्हर हिअर. त्यानंतर ऑब्व्हियसली आपल्याला रिॲक्ट JS शिकणं इम्पॉर्टंट आहे. ओके. तर ह्या 90 डेजमध्ये आपण टॉपिक थोडे या प्रकारे कव्हर करणार आहे. फर्स्ट वी विल स्टार्ट अवर जर्नी विथ डिझाईन. देन वी विल गो विथ क्रिएटिंग अ फिग्माज. देन वी विल हॅव HTML CSS जावास्क्रिप्ट अँड देन वी विल यूज रिॲक्ट JS. प्लस वी आर ऑल्सो गोइंग टू लर्न समथिंग कॉल्ड एज अ टेल्डविन फ्रेमवर्क. ओके. जे खूप खूप पॉप्युलर आहे करंटली. तुम्ही गुगलवरती शोधू शकता टेल्डविन. ओके. टेल्डविन CSS. अँड दिस इज वॉट अ फ्रेमवर्क विच वी आर गोइंग टू लर्न फॉर डिझायनिंग पार्ट. खूप पॉप्युलर आहे आणि बिलीव मी खूप सिम्पल आहे. म्हणजे तुम्हाला मिनिमम टाईम फ्रेममध्ये खूप मॅक्झिमम थ्रूपुट मिळेल. ओके. सो तुम्हाला पूर्ण HTML CSS लर्न करण्याची जरूरत नाही आहे इथे. हा झाला एक मेजर पार्ट. सेकंड इज गोइंग टू बी वी विल टीच यू हाऊ टू यूज GPT अँड क्लॉड. ओके. टू क्रिएट युअर डिझाईन. ओके. GPT आणि क्लॉडचा यूज करून आम्ही तुम्हाला सांगू की डिझाईन कशी क्रिएट करायची. सो वी हॅव एन एक्झाम्पल फॉर दिस. इथे रिसेंटली आम्ही एक वेबसाईट क्रिएट केली होती. ओके. इट्स watadaadventures.com. तर आता ही जी ॲप्लिकेशन किंवा ही जी वेबसाईट बनवलेली आहे तुम्ही नंतर बघू शकता. ही मेजरली जर तुम्ही बघितली तर ही एक ट्रेकिंगची वेबसाईट आहे. ओके. सो आपल्याला हा थिंकिंग खूप इम्पॉर्टंट आहे की ज्यावेळेस आपण एखादी वेबसाईट बनवतो त्यावेळेस काय विचार केला पाहिजे, कोणत्या प्रकारे त्याचे डिझाईन हवी, कलर हवे, हे खूप इम्पॉर्टंट आहे.
तर आपल्या या एंटायर जर्नीमध्ये आपण हेच लर्न करणार की डिझाईन्स कशा क्रिएट करायच्या. अँड इफ यू सी केअरफुली ओके, या पर्टिक्युलर डिझाईनमध्ये तुम्ही वेगळ्या सेक्शन्सवरती इथे जाऊ शकताय. तर इथे तुम्ही जर बघितलं तर डिझाईन खूप सिम्प्लिफाईड क्रिएट केलेली आहे. ओके, सो जी डिझाईन बनवलेली आहे, यू विल सी दॅट इट्स लुक्स व्हेरी ब्युटिफुल. ओके, खूप छान डिझाईन आहे आणि मेन म्हणजे युजर सेंट्रिक आहे. त्याचबरोबर जर होवर केलं तर त्याचे इफेक्ट्स, क्लिक केल्यानंतरचे इफेक्ट्स, ओके, खूप वेगळ्या प्रकारे इथे डिझाईन केलेले आहे. ओके, तर आता तुम्हाला हे थोडं आश्चर्यचकित वाटेल की यातला 70% पार्ट हा क्लॉड आणि GPT यूज करून क्रिएट केलेला आहे. इवन इट्स ॲनिमेशन, इट्स डिझायनिंग. ओके, कशा प्रकारे वेबसाईट हवी. अजून 2 दिवसांनी आपली कोडरिपची एक नवीन वेबसाईट लॉन्च होती, तर ती पण वेबसाईट मी तुम्हाला दाखवेल. वी हॅव यूज GPT अँड क्लॉड फॉर इट. ओके, बट त्याच्या आधी ऑब्व्हियसली फिग्मा इम्पॉर्टंट होता, कारण क्लायंटला हे समजणं इम्पॉर्टंट आहे की फिग्मामध्ये त्याला डिझाईन कशी हवी. सो यातला प्रत्येक पॉईंट क्लायंटने फायनल केलेला आहे आणि मगच तो डिझाईन केलेला आहे. ओके, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. अजून एक वेबसाईट आहे, मी ती पण तुम्हाला शोकेस करेल. सो दॅट इज एक न्यूजपेपरची वेबसाईट आहे, नाशिकचा खबरनामा म्हणून. ती पण आपल्याकडेच इथे. ओके, ज्या आपण डिझाईन केलेली आहे. सो आता ही डिझाईन जर बघितली तर ही एक नॉर्मल जशी व्हॉट वी से जशी एखादी न्यूजपेपरची वेबसाईट असते तर तशी ही बनवलेली. सो यामध्ये डिझायनिंगचा पॅटर्न थोडा वेगळा आहे. मग आपल्याला हे लक्षात घेणं इम्पॉर्टंट आहे की डिझाईनमध्ये कोणत्या प्रकारचे आपल्याला खबरदारी घ्यावी लागते किंवा प्रिकॉशन घ्यावे लागतात जेव्हा आपण वेबसाईट बनवतो. ओके, आता तुम्ही जर इथे जर बघितलं, दोन्ही वेबसाईट ह्या एकाच डेव्हलपरने क्रिएट केलेलं आहे, बट दोन्ही वेबसाईटचे फ्लेवर्स वेगळे. ओके, द वे ऑफ एक्सप्रेशन, आता ह्या सर्व न्यूज लाईव्ह आहे, या शेअर होऊ शकता आहे, याला मोबाईल व्ह्यू आहे. आता तुम्ही हीच वेबसाईट जर मी मोबाईलमध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न केला तर मोबाईल UI मध्ये पूर्ण वेबसाईट दिसते. सी, इट्स नॉट अ ब्रेकेबल ऑल्सो. ही वेबसाईट तुम्ही मोबाईलवरती बघा, तुम्हाला खूप छान दिसेल. इवन यामध्ये तुम्हाला जे स्लायडर्स आहे बघा, तर हे स्लायडर आम्ही थोडे वेगळ्या प्रकारचे घेतलेले. नॉर्मली हे स्लायडर्स असे नसतात. तर युजरसाठी एक वेगळा फील दिलेला आहे की तुम्ही जस्ट बोटानेच तुम्हाला ज्या न्यूज हव्या त्या तुम्ही मूव्ह करू शकताय. सो या प्रकारचे जेव्हा आपण डिझायनिंगचा विचार करतो, दॅट इज समथिंग हाऊ यू कॅन लर्न टू बिल्ड अ ब्युटिफुल ॲप्लिकेशन्स. ओके, हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, या प्रकारचे ॲप्लिकेशन बिल्ड करणे. नाव व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की हे सगळे ॲप्लिकेशन रिॲक्टमध्ये बनवलेले आहे. म्हणजे पहिली वेबसाईट, ह्या ज्या वेबसाईट तुम्हाला दिसत आहे, ह्या वेबसाईट पहिल्या फिग्मामध्ये कन्वर्ट केल्या, क्रिएट केल्या, त्यानंतर त्यांना HTML CSS मध्ये कन्वर्ट केलं, नंतर त्यांना रिॲक्टमध्ये कन्वर्ट करण्यात आलं. सो ओव्हरऑल जर बघितलं तर एक स्टोरी असते जी आपण लर्न करणार. अँड द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की इथे आपण प्रोफेशनली युजर स्टोरीवरती भर देणार आहे मॅक्झिमम. ओके, वी आर गोइंग टू मॅक्झिममली लर्न ऑन युजर स्टोरी. युजर स्टोरी म्हणजे काय की युजरला काय अपेक्षित आहे त्याला बेसिकली युजर स्टोरी म्हणतात. मी रिक्वेस्ट केलं की प्रत्येकाने आपला कॅमेरा ऑन करावा. ओके, आय रिअली विल ॲप्रिशिएट दॅट पार्ट. इफ यू टर्न ऑन युअर कॅम दॅट विल बी रिअली गुड. सो ओव्हरऑल जर बघितलं तर या पूर्ण जर्नीमध्ये आपण स्टार्ट टू एंड, ओके, वी आर गोइंग टू सी हाऊ टू डेव्हलप द थिंग्स. ओके, आता यामध्ये फक्त असं नाही की आपण फक्त डेव्हलपमेंटच करणार आहे. तर ऑब्वियसली इथे काही इव्हेंट्स पण होतील आपले. ओके, ऑनलाईन क्वीज वगैरे पण असणार आहे. सो डेफिनेटली दॅट विल हेल्प यू टू एनहान्स युअर नॉलेज. प्लस त्या पर्टिक्युलर क्वीजमध्ये जे क्वेश्चन्स असतील, जे विनर असतील, त्यांना आम्ही गिफ्ट हॅम्पर्स पण देणार आहे. सो इट विल बी ॲमेझॉन ऑर फ्लिपकार्ट वाउचर्स, ज्याचा यूज करून तुम्ही पर्चेसिंग करू शकता ते वाउचर्सचा यूज करून. ओके, इट्स गोइंग टू बी गिफ्ट वाउचर्स. ओके, आणि असे मध्ये आपले कधी गेम्स असतील. त्याचबरोबर प्रत्येक सॅटर्डेला यू विल हॅव युअर सॉफ्ट स्किल ट्रेनिंग प्रोग्राम. ओके, सो मंडे टू फ्रायडे ओके, मंडे टू फ्रायडे जे लेक्चर्स आहे ते तुमचे UI UX अँड रिॲक्ट असतील. ओके, UI UX अँड रिॲक्ट. आणि सॅटर्डेला जे तुमचं लेक्चर असेल ते असेल सॉफ्ट स्किल.
सॉफ्ट स्किल. ओके, आता सॉफ्ट स्किल यामध्ये तुम्ही इंग्लिश कम्युनिकेशन, ओके, क्रिएटिंग युअर प्रेझेंटेशन्स, देन हाऊ टू डिलिव्हर अ कंटेंट टू एनी पर्सन. त्यामध्ये खूप सारे इव्हेंट्स होतील. ओके, बेसिकली ऑफलाईन ऑनलाईन पण इव्हेंट्स असतील. तर यामध्ये तुमचे लेक्चर असतील मिनिमम 1 तास, मॅक्झिमम 2 तासाचं शनिवारी लेक्चर असेल आणि ते क्लब लेक्चर असेल, म्हणजे 60 पार्टिसिपेंट असतील, त्याची लिंक वेगळी असेल. ओके, त्या पर्टिक्युलर लेक्चरला जॉईन करण्याची जी शनिवारची लिंक असेल ती वेगळी असेल पूर्णपणे. सो या लेक्चरचं आणि त्याचं कुठेही क्लब नसेल. वन मोर थिंग विल बी, तुमच्या अटेंडन्स असतील डेली बेसिसवरती आणि या अटेंडन्समध्ये तुम्हाला लेट मी स्टॉप इट. ओके, या पर्टिक्युलर अटेंडन्स ज्या असतील त्या स्टाफला शेअर केल्या जातील, तुमच्या असोसिएटिव्ह स्टाफला या अटेंडन्स शेअर केल्या जातील. ओके, वन मोर थिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट तुमच्या पॅरेंट्सचा पण एक ग्रुप क्रिएट केलं जाईल आणि त्या ग्रुपमध्ये पण अटेंडन्स शेअर केलं जाईल. सो तुम्ही सर्व ऑनलाईन आहात कॅन्डिडेट, तर ऑब्वियसली आम्ही पॅरेंटला पण क्लिअर करणार की तुम्ही ऑनलाईन मीटिंगमध्ये असता. ओके, नाव युअर पॅरेंट विल हॅव युअर अटेंडन्स ईच अँड एव्हरी डे. ओके, मी मॅक्झिमम मराठीमध्येच डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न करेल फ्रॉम स्टार्ट टू एंड, कारण मला जास्त कन्फ्यूज करून नाही घ्यायचं आहे तुम्हाला. ओके, इट विल बी व्हेरी व्हेरी सिम्पल. आज लेक्चर थोडं स्पीडमध्ये, बट वी विल रिड्यूस द स्पीड. उद्यापासून स्पीड कमी असेल आणि उद्यापासूनचे जे आपले अजेंडा आहे ते खूप क्लीन अँड क्लिअर असतील की आपण काय लर्न करतो आहे, कशाप्रकारे लर्न करतो आहे, कोणते कोणते सॉफ्टवेअर आपल्याला लागणार आहे. अँड बिलीव्ह मी, एव्हरी सॉफ्टवेअर विल बी फ्री. ओके, सो यू डोंट नीड टू बी वरी अबाउट दॅट. नाव वी विल टीच यू अ क्लॉड. आता क्लॉडचं बेसिकली सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं, तर माझ्याकडे सबस्क्रिप्शन असेल, बट तुम्हाला जर यूज करायचं आहे तर तुम्ही फ्री क्लॉड यूज करू शकताय किंवा त्याचं सबस्क्रिप्शन घेऊ शकताय. ओके, आता तुम्ही जर ग्रुपमधले मेंबर असाल तर 2-2, 3-3 मेंबर मिळून एक सबस्क्रिप्शन घेऊ शकताय किंवा मग फ्री ऑफ कॉस्ट यूज करा, त्याला काही प्रॉब्लेम नाही. ओके, वन मोर थिंग इज दॅट वी विल टीच यू रिगार्डिंग गिट अँड गिटहब. ओके, जे थोडं एसेन्शियल आहे. त्याचबरोबर डॉकर पण शिकवण्यात येईल, जे इम्पॉर्टंट पार्ट आहे. ओके, डॉकर इज व्हेरी एसेन्शियल वेन इट कम्स टू अ प्रोजेक्ट डेव्हलपमेंट. सो डॉकरचा पण आपण यूज करणार आहे. सो ओव्हरऑल वी विल लर्न कपल ऑफ थिंग्स ओव्हर हिअर. ओके, द व्हेरी फर्स्ट वी विल सी हाऊ टू ॲज्युम अ डिझाईन, हाऊ टू क्रिएट अ फिग्मा, how to make that Figma to HTML, CSS, JavaScript, how to use React.js to create an applications. We will also use Tailwind for designing. आपण GPT आणि Claudeचा पण यूज करणार डेव्हलपमेंटसाठी. ओके, प्लस यू विल ऑल्सो लर्न हिअर Git and GitHub. Okay, you will learn Git and GitHub. Also, you will learn here how to work with Docker. Okay, which is very very essential. गिट आणि गिटहबमध्ये एक खूप ॲड ऑन पॉईंट आहे, तो म्हणजे आपण ॲक्शन्स लर्न करणार आहे. सो वी आर गोइंग टू लर्न गिट ॲक्शन्स म्हणतात त्याला. तर आपण त्या पण बघणार आहे की गेट ॲक्शन कशा असतात आणि त्याचा यूज कसा करायचा. आता तुम्ही 3rd इयरला आहे, राईट. सो मी असं अज्युम करेल की तुम्हाला थोडंफार कोडिंग येतं, 2-3%. बट मी या प्रकारे अज्युम केलं आहे की फक्त तुम्हाला 2% कोडिंग येतं, 2 किंवा 1% फक्त, त्याच्यापेक्षा जास्त कोडिंग येत नाही. सो मी जे पण एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला नॉलेज लिमिटेड आहे, तुम्हाला जास्त नॉलेज नाही. मी याच प्रकारे तुम्हाला एक्सप्लेन करेल फ्रॉम डे 1 टू लास्ट डे. ओके, अँड आय विल मेक शुअर दॅट की प्रत्येक लेक्चर हे तुमचं त्या लेवलला सॅटिस्फाईंग लेक्चर होईल. ओके, मग आता क्वेश्चन असा आहे की एवढे लेक्चर होणार, त्यानंतर परत त्याच्या नोट्स असणार, त्यानंतर परत तुमचे अटेंडन्स असणार. सो आता हे सगळं कुठे तुम्ही फायनलाइज करणार किंवा तुम्हाला हे सर्व कुठे मिळेल. So for that we have something called as a LMS. Okay, LMS, that is Learning Management System. माझी स्क्रीन दिसते सर्वांना? मी आता स्क्रीन शेअर केली, दिसते का? येस गाईज. ओके, सो जस्ट आय विल ओपन एन LMS ओव्हर हिअर. ओके, तुम्हाला लिंक वेगळी भेटेल LMSची. डोंट वरी, ही लिंक नाही ॲक्च्युली आपली, ही जस्ट डमी लिंक आहे. सो इथे तुम्हाला बुधवारी म्हणजे परवा प्रत्येकाला युजर नेम आणि पासवर्ड मेल करण्यात येईल. ओके, ज्या मेल आय डीवरती तुम्हाला ऑफर लेटर आले होते त्याच मेल आय डीवरती हा युजर आय डी पासवर्ड सेंड केलं जाईल. एकदा तुम्हाला युजर आय डी पासवर्ड भेटलं तर त्यानंतर इथे तुम्हाला 2 बॅचेस दिसतील. ओके, एक बॅच असेल UI UX विथ रिॲक्ट आणि जी दुसरी बॅच असेल, तुम्हाला जी दुसरी बॅच मिळेल, ओके, ती असेल सॉफ्ट स्किलची. तर तुम्हाला काय करायचं आहे, दररोज जो आपला टायमिंग असेल तो हाच आहे, 4:30 ते 6:30. यामध्ये तुम्ही जस्ट कंटिन्यू लर्निंगवरती क्लिक करा अँड दिस इज हाऊ युअर LMS सिस्टीम विल लुक लाईक. तर लेफ्ट साईडला तुम्हाला
या ट्रेनिंगमध्ये काय काय आउटकम असतील त्याचे डिटेल्स दिसतील, त्याचा करिक्युलम दिसेल. ओके, डेली आपण काय काय लर्न करणार, डे वाईज करिक्युलम असेल याचा. ओके, सो तुम्ही बघू शकता की इथे काय काय लर्न करणार या वेमध्ये. सो लाईक मी इथे डे 1मध्ये आलो. ओके, आता इथे एक्झाम्पल आहे डॉट नेटचं, सो यू कॅन इग्नोर इट. सो यामध्ये टॉपिक आहे ओके LNQ. तर LNQमध्ये काय लर्न करणार, सपोज सिलेक्ट मेन्यू, हा एक एक्झाम्पल आहे. ओके, फक्त तसंच तुम्हाला डे 2चं असेल. ओके, डे 2मध्ये आपण काय लर्न करणार त्याचे टॉपिकची लिस्ट असेल. ओके, डे 3मध्ये आपण काय लर्न करणार त्याच्या टॉपिकची लिस्ट असेल. अँड दिस इज हाऊ द थिंग्स विल बी. प्लस प्री रिक्वेस्ट पण असेल. प्री रिक्वेस्ट म्हणजे काय, इथे काही यूट्यूबच्या लिंक आम्ही शेअर करू जे तुम्ही बघू शकताय तुमचं नॉलेज वाढवण्यासाठी. ओके, तर इथे त्याची लिस्ट असेल प्रोबॅबली. आणि इथे बऱ्यापैकी तुम्हाला प्री रिक्वेस्ट पण मिळतील. म्हणजे लर्निंग उद्या येण्याच्या आधी काय लर्न करायचं हे प्री रिक्वेस्टमध्ये तुम्हाला असेल. त्यानंतर असाइनमेंट असतील. आता जे टास्क तुम्ही कंप्लीट कराल त्यावरती तुम्हाला असाइनमेंट असेल. असाइनमेंट तुम्हाला इथून अपलोड करायचे असेल. असाइनमेंट पण इथेच भेटेल, त्या इथून अपलोड करायच्या. कशा करायचे काय करायचे त्याची पूर्ण एक्सप्लेनेशन मिळेल. त्यानंतर ज्या तुम्ही टेस्ट असणार, आता जसं तुमचा एखादा टॉपिक संपला तर टॉपिक संपल्यानंतर तुम्हाला इथे एक टेस्ट मिळेल. ती टेस्ट तुम्ही द्यायची आहे. टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला तिचा रिझल्ट लगेच समजेल. ओके, आणि त्याचबरोबर तुम्हाला जो पेपर आला होता तो क्वेश्चन पेपर तुम्ही इथे व्ह्यू करू शकता पूर्णपणे. ओके, तर तुमचं क्वेश्चन ॲन्सर काय होतं, करेक्ट इनकरेक्ट, ओके, हे सर्व तुम्हाला इथे मिळेल. ओके, दिस इज व्हॉट यू विल हॅव. त्याचबरोबर जे आपल्या डेली रेकॉर्डिंग आहे, जशी आता आजची रेकॉर्डिंग आहे, तर ही रेकॉर्डिंग तुम्हाला इथे मिळेल. ओके, तुम्हाला जस्ट रेकॉर्डिंगच्या लिंकवरती क्लिक करायचं आहे अँड इट विल मूव्ह यू टू दॅट पर्टिक्युलर लिंक. ओके, म्हणजे त्या UI वरती तुम्हाला मूव्ह करेल. त्याचबरोबर तुम्हाला ज्या डेली नोट्स मिळतील, ओके, या नोट्स इथे असतील. जसं आजचं आपलं लेक्चर झालं त्याच्या नोट्स तुम्हाला इथे असतील. ओके, किंवा उद्या लेक्चर असेल तर या प्रकारे नोट असेल. नोटला तुम्हाला जस्ट ओपन म्हणायचं आहे, त्या नोट्स तुम्हाला इथे ओपन होऊन जातील. नंतर तुम्ही त्या नोट्स डाउनलोड पण करू शकता. यू कॅन यूज इट फॉर युअर फ्युचर युजेज. आणि प्रत्येक लेक्चर झालं तर एक वीकली फीडबॅक असेल. म्हणजे या वीकमध्ये जेवढे लेक्चर झाले त्याचा एक फीडबॅक फॉर्म असेल. तो फीडबॅक फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. एकदा तुम्ही फीडबॅक फॉर्म भरला तर परत तो तुम्हाला सबमिट नाही करता येणार. ओके, दॅट्स इट. अँड वन मोर व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की तुम्हाला तुमची अटेंडन्स इथे वरती व्ह्यू सेशन्स आणि अटेंडन्समध्ये असेल. तर इथे तुम्हाला स्पेसिफिकली मीटिंगची लिंक असेल. ओके, अँड देन यू कॅन जस्ट जॉईन दॅट मीटिंग लिंक. ओके, यू कॅन सिम्पली जॉईन दॅट वन. सेम लिंक तुम्हाला असेल ती म्हणजे सॉफ्ट स्किलसाठी पण त्यासाठी तुम्हाला सॉफ्ट स्किलच्या ट्रेनिंगमध्ये जायचं आहे. ओके, यू नीड टू गो टू द सॉफ्ट स्किल ट्रेनिंग प्रोग्राम. ओके, सो LMSचं तुम्हाला लॉग इन मिळेल. त्यातून तुम्ही LMSला लॉग इन कराल. तिथे स्टडी मटेरियल्स, नोट्स सर्व दिले असेल. यू कॅन जस्ट स्टार्ट एक्सपेरिमेंटिंग इट अँड देन यू कॅन जस्ट लर्न फ्रॉम इट. ओके, आता आजचं लेक्चर थोडं स्पीडमध्ये होतं. द रिझन इज दॅट बिकॉज इट्स अन ओरिएंटेशन प्रोग्राम. जसे की मी बेसिक सांगितलं, आपण सिलेबस पूर्ण समजून नाही घेतलेला आहे की सिलेबसमध्ये काय काय असेल. मी फक्त एक ओव्हरऑल तुम्हाला सिनेरिओ सांगितलेला आहे. ओके, त्याच्या व्यतिरिक्त वेगळं काहीच सांगितलेलं नाही. सो डायरेक्टली कन्फ्यूज नका हो की लाईक आपण काय लर्न केलं आज. कारण आजचं लेक्चर फक्त आपलं काय होतं, ओरिएंटेशन, अ बेसिक सेशन, दॅट इज युअर वेलकम सेशन. ओके, त्या व्यतिरिक्त वेगळं काही नव्हतं. वन मोर थिंग इज दॅट की जेव्हा तुम्ही लेक्चरला येतात, ओके, लेक्चरला कंटिन्युअसली तुमचा कॅमेरा ऑन ठेवा. कारण इथे काही स्क्रीनशॉट्स येते मला तुमच्या स्टाफसोबत शेअर करावे लागतील की मुलं ऑनलाईन आहेत तर ते जॉईन करत आहे आणि ते ॲक्टिवली पार्टिसिपेट आहे. मी सजेस्ट करेल की तुम्ही लॅपटॉप थ्रू जॉईन करा. त्याने तुम्हाला जो मी एक्सप्लेनेशन देतो आहे ते लवकर आणि व्यवस्थित समजेल. मोबाईलवरती ते व्यवस्थित समजत नाही. ओके, त्यामुळे बी व्हेरी क्लिअर दॅट की आपल्याला कशा प्रकारे प्रॅक्टिकल्स असतील. ओके, त्यामुळे आपल्याला लॅपटॉपचा यूज मॅक्झिमम करायचा आहे. तर मोबाईलवरती जॉईन न करता लॅपटॉपवरती जॉईन करण्याचा प्रयत्न करा. ओके, ज्यांचे लॅपटॉपचे इश्यू असतील तर थोडंसं कॉन्शियसली त्याला सॉल्व करा. बिकॉज यू विल हॅव अन असाइनमेंट. तुम्हाला असाइनमेंट कंप्लीट करायचे असतील, प्लस तुम्हाला प्रोजेक्ट पण स्टार्ट करायचं आहे. ओके, आता पहिल्याच दिवशी मी तुम्हाला प्रोजेक्ट सांगणार नाही. आफ्टर 10 days we will discuss the projects. Okay, and one more thing is going to be regarding your payments. तर जे तुमचे ऑफिशियली पेमेंट्स आहे हे 15 तारखेनंतर तुम्हाला तुम्ही 15 तारखेनंतर पेमेंट करणार आहे. पेमेंट विल बी वन टाईम. यू नीड टू जस्ट पे फुल पेमेंट. ओके, इट विल बी वन टाईम पेमेंट. अँड
हे पेमेंट सेंड का किंवा हे पेमेंट जे तुम्हाला करायचं आहे हे LMSमध्येच असणार आहे पेमेंट सेक्शनमध्ये. तर तुम्ही त्या LMSमध्येच पेमेंट करणार. ओके, यू डोंट नीड टू बी वरी अबाउट द पेमेंट पार्ट. ओके, तिथे तुम्ही एकाच ठिकाणी पेमेंट कराल, दॅट्स इट. ओके, सो एक ओव्हरऑल अजेंडा कळालेला आहे का की आपल्याला करायचं काय या पूर्ण ITRमध्ये. UI आणि UX प्लस रिॲक्ट आपण करतो आहे. सर्व्हरलेस आपलं बॅकएंड असणार आहे. सो आपण फायरबेसचा यूज करू मॅक्झिममली, ज्यामध्ये तुम्ही बॅकएंडसोबत कम्युनिकेशन कराल. ओके, यू विल लर्न व्हेरी वेल थिंग्स. वन मोर थिंग इज दॅट तुम्ही नवीन दोन नोटबुक तुमच्या प्रत्येकाकडे हवे आहे. एक नोटबुक डेली डायरीचा की आपण दररोज काय काय लर्निंग केलं, आणि जो दुसरा असेल तो म्हणजे तुमच्या प्रोजेक्ट रिलेटेड तुम्ही पॉईंट्स नोट डाऊन करून घ्या. कारण आपल्याला डेली डायरी रिपोर्ट आणि प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे ITR रिपोर्ट हा द्यायचा असतो. ITR रिपोर्ट आपण दुसऱ्या महिन्यामध्येच कंप्लीट करून टाकणार आहे. सो डोंट वरी, तुमच्याकडे जुलैच्या एंडलाच रिपोर्ट अवेलेबल राहील. सो यू डोंट नीड टू बी वरी अबाउट दॅट रिपोर्ट एनिमोर. ओके, समजतंय जे मी सांगतोय ते? येस. ओके, सो अनफॉर्च्युनेटली मी सेशन स्टार्ट केलं बट इंट्रोडक्शन नाही केलेलं. ओके, सो वन बाय वन आपण इंट्रोडक्शन करून घेऊया. येस, सो प्रत्येकाने अनम्यूट करा आणि इंट्रोड्यूस करा. येस, वी विल स्टार्ट फ्रॉम श्रुती. हॅलो सर, माय सेल्फ श्रुती आवाळे. ओके, या. कॉलेज कोणतं आहे तुमचं? MIT पॉलिटेक्निक, येवला का रोटेगाव? रोटेगाव. रोटेगाव. ओके, नेक्स्ट कोण आहे? उज्ज्वला शिंदे. हॅलो सर, मिस उज्ज्वला, MIT येवला. MIT येवला. ओके, ग्रेट. त्यानंतर प्रांजल. हॅलो सर, माय नेम इज प्रांजल नागोडे. ओके, MIT पॉलिटेक्निक रोटेगाव कॉलेज. रोटेगाव. ओके, ग्रेट. त्यानंतर गायत्री कदम. येस, गायत्री. श्रुती, आय थिंक सो तुम्ही माईक जर म्यूट केला तर जे नॉईज जनरेट होते ते होणार नाही. ओके, थँक्यू. येस, वैष्णवी सोनवणे. हॅलो सर, आय एम वैष्णवी सोनवणे, MIT येवला. ओके, ग्रेट. MIT येवला. तन्वी. हॅलो सर, माय सेल्फ तन्वी जाधव, MIT रोटेगाव. ओके, रोटेगाव. आणि शंकर. येस, शंकर, आवाज येतोय? ओके, आय थिंक सो ही माइट बी हॅव्हिंग सम माइक इश्यू. सो गायत्री, येस, होप सो आय एम ऑडेबल. गायत्री. हॅलो सर, गायत्री कैलास कदम, रोटेगाव. रोटेगाव कॉलेज. ओके, फाईन, नो इश्यू, थँक्यू. येस, सो आपल्याकडे मिक्सअप क्राऊड आहे. रोटेगावची काही मुली आहे आणि येवल्याची काही मुली आहे. ओके, ग्रेट, गुड. सो आता जसं मी तुम्हाला येस, गायत्री, कॅन यू जस्ट म्यूट युअर माईक? गायत्री. म्यूट. ओके, थँक्यू. सो जसं मी तुम्हाला ज्यावेळेस आपलं इंट्रोडक्शन झालं मी तुम्हाला म्हटलं होतं की आपल्याला प्रोजेक्ट हा इम्पॉर्टंट पार्ट असेल. ओके, आता तुम्ही जे पार्ट घेताय तो UI UXचा आणि रिॲक्टचा आहे. तर डेफिनेटली वी विल ट्राय टू कम्प्लीट युअर मॅक्झिमम पार्ट ऑफ प्रोजेक्ट. ओके, पण प्रोजेक्ट आपण 10 तारखेनंतर थोडंसं वर्कआउट करूया. डायरेक्टली आत्ता वर्कआउट करण्याची जास्त जरूरत नाही आपल्याला. सो वी विल स्टार्ट विथ आवर रेग्युलर सेशन्स. आता तुमचं जे रेग्युलर सेशन ते उद्यापासून असेल. ओके, जिथे मी तुम्हाला इन्स्टॉलेशन, वी विल स्टार्ट विथ द जर्नी, हाऊ टू मूव्ह फॉरवर्ड. ओके, बिकॉज आज पहिलं लेक्चर होतं तर एक मी फक्त ओव्हरऑल अजेंडा दिला आणि परवापासून तुमच्याकडे LMSचं लॉग इन असेल. सो डेफिनेटली दॅट विल वर्क व्हेरी वेल. ओके, फॉर युअर LMS फंक्शनॅलिटीज. सो आय विल रिअली सजेस्ट एव्हरीवन प्लीज जे पण आत्ता सेशनमध्ये मी सांगितलेलं आहे थोडं नेटवरती त्या रिलेटेड बघा. फिग्माज, त्यानंतर CSS HTML माहीत नसेल तर इट्स ओके, जस्ट सर्च करण्याचा प्रयत्न करा.
सो वी विल हॅव आवर सेशन फ्रॉम टुमॉरो इट सेल्फ. ओके, या कोणाकडे काही क्वेश्चन आहे प्लीज विचारा. सेशन रिलेटेड काही क्वेश्चन असेल तर प्लीज विचारा. येस वैष्णवी, एनी क्वेश्चन? श्रुती, उज्ज्वला, प्रांजल? नो सर. ओके. सर आपण यामध्ये जी कोडिंग करणार आहे ती HTML आणि CSS वरती असणार आहे का? बेसिकली जेव्हा UI UXचा पार्ट येतो तर त्यामध्ये तुम्हाला आधी फिग्मा नंतर HTML CSS जावास्क्रिप्ट टेलविन आणि मग रिॲक्ट JS असा फ्लो असेल आपला. तर यामध्ये आपलं जे डिझायनिंग असेल, डिझायनिंगच्या पार्टच्या वेळेस ऑब्वियसली आपल्याला ब्राउझरमध्ये HTML CSS जावास्क्रिप्टच लागते. पण आपण काय करणार आहे, कोर HTML CSS जावास्क्रिप्ट न वापरता आपण टेलविन फ्रेमवर्क वापरणार आहे. त्याने तुमची डिझायनिंग फास्ट होईल, कारण फ्रेमवर्क इम्पॉर्टंट आहे. आणि त्या ॲप्लिकेशनला सिंगल पेजमध्ये कन्वर्ट करण्यासाठी, नंतर त्याला आपल्याला बॅकएंडसोबत कम्युनिकेट करण्यासाठी आपण ते प्रोजेक्ट रिॲक्टमध्ये कन्वर्ट करणार आहे. दॅट इज हाऊ युअर एंटायर जर्नी विल बी. ओके, थँक्यू सर. येस. अजून काही क्वेश्चन आहे कोणाकडे? ओके फाईन. सो आजचं जे सेशन आहे हे सर्वांना कळालं आहे. बेसिक ओरिएंटेशन आहे. सो डोंट गेट मोर फ्रस्ट्रेट अबाउट इट. ओके, येस. अजून कोणाला काही क्वेश्चन आहे आज? सो उद्या तुमची जी मीटिंग असेल ती शार्प 4:30 वाजता असेल. ओके, आणि तुमचा एक वेगळा ग्रुप क्रिएट केला जाईल. ओके, त्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन व्हाल. मी लिंक शेअर करेल तुम्हाला गुगल मीटवरतीच. उद्या लिंक शेअर करेल तेव्हा तुम्ही जॉईन व्हाल आणि मग तुम्ही नंतर रेग्युलरली त्याच इंडिव्हिज्युअल ग्रुपवरती तुमचे जे इश्यूज वगैरे येतात ते तिथे पोस्ट कराल. रिझन असं आहे की सर्वच एका ठिकाणी जेव्हा आपण पोस्टिंग करतो तर खूप कन्फ्युजिंग होतं ग्रुप्समध्ये. त्यामुळे आपण UI UX अँड रिॲक्टचा ग्रुप हा वेगळा ठेवूया, सो दॅट तुम्हाला बऱ्यापैकी तिथे तिथे बऱ्यापैकी तुमचे इश्यूज टाकता येतील. मेजर जे प्रॉब्लेम आले तुम्ही स्क्रीनशॉट तिथे टाका तुमचे. आणि सर्वात इम्पॉर्टंट, हेल्पलाईनसाठी एक नंबर दिलेला असेल. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा काही इश्यू आला तर त्या केसमध्ये तुम्हाला सिम्पली त्या हेल्पलाईनला कॉन्टॅक्ट करायचा आहे. ओके, याचे मी सर्व डिटेल्स वगैरे त्या पर्सनल ग्रुपवरती नंतर शेअर करेल. इज दॅट ओके टू ऑल ऑफ यू? येस गाईज, इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? हॅलो. येस मॅम. सर, माय नेम इज कोमल शंकर फ्रॉम MIT. ओके, कोमल राईट? येस सर. इथे शंकर गरुड नाव दिसतंय. सर ते माय फादर. हां, ओके, नो प्रॉब्लेम मॅम. ओके, सो नो वरीज. तर उद्यापासून तुमचे जे वेबकॅम असतील ते ऑन हवे. ओके, कारण मला तुमच्या स्टाफला रिपोर्ट द्यायचा असेल. सो वेबकॅम प्लीज ऑफ ठेवू नका, वेबकॅम ऑन ठेवा. अँड सी, यू आर लिमिटेड पीपल्स. ओके, तुमचा जो UI UX आहे हा ग्रुप लिमिटेड आहे. ओके, यामध्ये खूप जास्त पार्टिसिपेट नाही. सो द गुड थिंग इज की तुम्हाला लर्निंगला जास्तीत जास्त तुम्ही क्वेश्चन्स विचारू शकताय. ओके, कारण लिमिटेड मुलं आहे तर मॅक्सिमम क्वेश्चन विचारू शकताय. ओके, आणि बाकीच्यांसारखे आपले लेक्चर 2च तासाचे असतील. सो डेफिनेटली तुम्हाला याचा खूप जास्त फायदा होईल. आणि जर तुम्हाला खरंच डिझायनिंग आवडतं आहे, दिस सेशन्स विल रिअली हेल्प यू टू एक्झिक्यूट द थिंग. बट डोंट वरी, डिझायनिंग येत नसेल तर आपल्याकडे ChatGPT आणि क्लॉड आहे. सो इवन वी विल ट्राय टू मेक आवर UI मोर बेटर. ओके, विथ द हेल्प ऑफ दोज AI टूल्स ऑल्सो. इज दॅट क्लिअर? सर. येस मॅम. सर, इंटरनेट स्लो असल्यामुळे माझा हा क्लास पूर्ण अटेंड नाही झाला. नो प्रॉब्लेम. मी याची रेकॉर्डिंग दिलेली आहे, याची रेकॉर्डिंग आपल्याकडे. तर रेकॉर्डिंग मी शेअर करेल मॅम, डोंट वरी. ओके, आणि आज आपण फक्त फक्त 45 मिनिट्सच मीटिंग ठेवलेली. आपली मीटिंग 4:30 ते 6:30 याच टायमिंगमध्ये डेली असेल. ओके, इज दॅट क्लिअर? सो प्लीज उद्यापासून सेशनला लेट जॉईन करू नका. शार्प 4:30 वाजता जॉईन करा. एक 5 मिनटं आधी केलं तरी चालेल. सो दॅट वी कॅन स्टार्ट इट ॲट 4 PM अँड वी कॅन क्लोज ॲट 6 PM. ओके, 4:30 ते 6:30 2 तास.
4:30 to 6:30. Okay, yes. Fine. So we will have pause for today over here. And thank you so much for joining this meeting. याची जी रेकॉर्डिंग आहे ही तुमच्या LMSमध्येच तुम्हाला याची लिंक भेटेल रेकॉर्डिंगची. सो अनफॉर्च्युनेटली ती उद्या मिळेल, आज नाही भेटणार. उद्या किंवा परवा तुम्हाला मेल येऊन जातील, प्रोबेबली उद्याच येतील. सो तुम्ही त्यामध्ये नंतर तुम्ही वर्किंग करू शकताय. ओके. सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग दिस मीटिंग अँड हॅव अ ग्रेट डे. थँक्स अ लॉट. फक्त पिग मावाले आहे का सर?